पीतांबरीने पुन्हा एकदा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत शहरातील विविध ठिकाणी कालबाह्य औषधांची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. प्रोजेक्ट ग्रीन फार्मसी या उपक्रमांतर्गत नागरिकांना वापरात नसलेली व कालबाह्य औषधे सुरक्षितरित्या जमा करता येणार असून पर्यावरणाचे संरक्षण व प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच हा उपक्रम हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. आर निसर्ग यांच्या सहयोगाने शहरातील विविध ठिकाणी औषध संकलन बिन बसवण्यात येणार आहेत. या बिनमध्ये नागरिकांना कालबाह्य, खराब अथवा वापरात नसलेली औषधे सुरक्षितपणे जमा करायची आहेत. त्यानंतर पीतांबरीकडून देण्यात आलेल्या वाहनाद्वारे ही औषधे संकलित करण्यात येतील. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन पीतांबरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांनी यावेळी केले. आपल्याला माहिती आहे की कचरा, ओला कचरा, सुका कचरा आपण वेगळा केला पाहिजे. पण फार्मास्युटिकल म्हणजे औषधं एक्सपायर झाल्यानंतर जी काही शिल्लक राहिलेली औषधे असतात ती आपण कचऱ्यातच टाकतो आणि त्याचा अत्यंत वाईट दुष्परिणाम, घातक हा पर्यावरणावरती आहे ना, शेवटी आपल्यावरतीच होणार आहे. कारण कोणी पाळीव प्राण्यांनी जर का ते कचरा खाल्ला किंवा औषधं, तर त्यांना तर ते खूपच विषारी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अँटी ड्रग रेजिस्टन्स अशा प्रकारचे एक प्रकारचे जंतू पैदा होतात, त्याच्यातून निर्माण होतात की त्यामुळे त्या एखादा रोग झाला आणि तो जर का जंतू त्यांच्या शरीरामध्ये गेला तर कुठल्याच औषधांनी ते बरे होत नाहीत. तर हा धोका टाळण्यासाठी अशा प्रकारचा कचरा जो आहे, म्हणजे औषधं फुकट गेलेली, एक्सपायर झालेली, ती गोळा करून वेगवेगळ्या 100 सोसायट्यांमध्ये हे जे हिरव्या रंगाचे बिन आहेत तर ते आपण ठेवणार आहोत. आणि तिथे QR कोड दिलेला आहे. तर कोणाला सोसायटीवाल्यांना आपल्या इथे तो बिन ठेवायचा असेल तर तुम्ही तिथे फोन करून मागू शकता. आणि तो कचऱ्याचा डबा भरल्यानंतर त्याचा मेसेज त्या संस्थेकडे जाणार आणि मग ते येऊन तिथून गोळा करून तळोज्याला ऑथराईज त्याचं डिस्पोज करण्याचं एक तिथे प्रदूषण मंडळाने जागा दिलेली आहे, तिथे ते डिस्पोज होणार. आणि अशा प्रकारचं घातक गोष्ट ही कुठेही पसरणार नाही. आणि या ह्याच्यातून मी असं आवाहन करतो सगळ्या लोकांना की लहान मुलं, आपले कोण पालक किंवा असतील तर ते औषधं ही कचऱ्यात न टाकता या सोसायटी मधल्या किंवा जवळपासच्या बिन मध्ये आणून टाकावीत, जेणेकरून याचा लाभ आपल्या सगळ्यांनाच होणार आहे. आणि स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे आपण जसं म्हणतो तसं आरोग्यपूर्ण ठाणे असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पीतांबरी कंपनीने आपल्या CSR अंतर्गत आर निसर्ग संस्थेला कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रिक वाहन प्रदान केले असून या वाहनाचे नौपाडा येथील पीतांबरीच्या कार्यालयात पीतांबरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई, व्हाईस चेअरमन परीक्षित प्रभुदेसाई व आर निसर्ग संस्थेच्या को-फाउंडर डॉक्टर लीना केळशीकर व लता घनशामनानी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. निवेदन आहे लोकांनी त्यांचा कचरा ह्या बिनमध्येच टाकावं. ते टाकण्यासाठी हा QR कोड तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला गुगल मॅप उघडेल. त्याच्यात सगळी 100 बिन जे आता ठेवलेले आहेत त्याची लोकेशन दिसणार. तुमच्या जवळ जो आहे सगळ्यात तिथं जाऊन तुम्ही हा औषध टाकू शकता. नंतरची जबाबदारी आमची आहे, त्याची डिस्पोजेबल आम्ही करणार. तुम्हाला अजून बिन हवी असेल तर हेच इथंच तुम्ही स्कॅन केलं तर तुम्हाला भेटेल. आम्ही तुमच्याकडे पण हा बिन पोहोचवू शकतो.